हॅलो, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. मी आज माझ्या मम्मीच्या घरी आली आहे. आम्ही सगळे आज आम्हाला इडली सांबारची पार्टी आहे. इम्पॉर्टंट गेस्ट पण इडली खायला. जिथं तू खाणार इडली पळाली. मम्मी हाय, झालं इडली? बघू काय काय बनवलंय. वाव, चटणी का भारीच आहे. मस्त मस्त. तुला देऊ इडली? दे का मला थोडीशी इडली मम्मी. भुगा पण चालला आम्हाला. थोडीच दे. सॉफ्ट झाल्यात बघ बरं. आपली ट्रिक कामी आली. चलो बच्चा इकडे. जुली इडली लवर खाल्ली मम्मी. हो मग खूप आवडते तिला. येस. आज ह्याच्याऐवजी इडली आहे ना. गोंडू काय तुम्ही असेल ना पप्पा, ती काहीच एफर्ट्स नाही घेत. ते बघा, द्या नाही तर नका देऊ असा ॲटिट्यूड दाखवती. देणारच आहे. शेक हँड दे, शेक हँड दे. जुली जुली शेक हँड दे ना. शेक हँड दे. शेक हँड दे. किती आगाव आहे ती आई. बघ ना, देत नाही शेक हँड पप्पांना. नाही देत ती, जबरदस्ती काढून घेते हात. होई शपथ, पप्पा देत नाही. आता ती तुझ्याकडे आली आहे. कन्फ्युजन झालंय. कन्फ्युज झालंय वडाकडे. आता इकडे मी नाही चढवून घेणार तुला. खाली टाक. तिला कन्फ्युजन झालंय. कोणाकडे खाऊ पटपट असं झालंय तिला. पप्पांनी हात धरून ठेवलाय. धर नकोय का? धर इथं टाकलंय. धर. खाल्लं नाही टाकलं. आई ग, वेड्यात काढलं ग तुला. मयूर खूप गरम आहे. एवढा मोठा पॉज घेऊन चांगलं झालंय. अरे अरे अरे, बहुत बुरा. मी टेस्ट करून सांगते आता. बेटर दॅन दॅट कॅफे. विच कॅफे? आपण गेलो गप्पे यार. मस्त झालं, खूप मस्त झालं. आई छान झालंय ग. खाऊन घे त्याला पटकन. तुझा मॅकबुक काढून काही गणित सापडले का? ज्यांनी पाठवलं ना रे त्याच्या घरातून ते हॉस्पिटल इमर्जन्सी फोनच नसतो. अरे यार, पण मला हवा होता आता आज. इडला छान झाला, सॉफ्ट सॉफ्ट. घरी गेलं का पीठ? हो, हे सगळं घरी केलंय. मग म्हणतोय पीठ घरी गेलंय का? म्हणलं हो. घरी केलं म्हणते एवढं कुठाने झाले. काय झालं? अरे पीठ आंबलंच नाही. पीठ आंबलंच नाही. थंडीत नाही आंबत. मग आम्ही जुगाड केला. कशाला टाकलं? चॅट जीपीटीचा जुगाड केला आम्ही. काय सांगितलं? इनो टाका. चॅट जीपीटी आजकाल कुकिंग पण शिकवायला लागलं. खूप झोप येते. मस्त इडली खाल्ली आहे. त्याच्यानंतर आईने खूप छान बासुंदी बनवली होती. एक नंबर झाली होती. हे सगळं खाल्ल्यानंतर झोप येते. आत्ता मी घरी आलो आहे आणि मी जुलीला
बाहेर ठेवली आहे उन्हामध्ये, कारण की खूप थंडी वाजत होती तिला आणि तिला उन्हात बसायला खूप आवडतं. त्याच्यामुळे ती उन्हात गेली आणि इतकी झोप येते, म्हणजे मला असं वाटतं की सगळं काम बाजूला ठेवावं आणि झोपून घ्यावं. आज ना एक खूप महत्त्वाची गोष्ट येणार आहे, मोस्ट अवेटेड, म्हणजे माझ्या विश लिस्टमधली एक गोष्ट जी कंप्लीट होती इयर एंडच्या आधी. आय एम व्हेरी हॅपी की ते होतं आहे. तर ती गोष्ट येणार आहे. मला त्याचा ना एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणजे ना आय एम व्हेरी हॅपी की ते कंप्लीट होतं आहे. म्हणजे आता नोव्हेंबर चालू आहे आणि मी विचार पण नव्हता केला. मी माझी विश लिस्ट जानेवारीमध्ये बनवली होती, 1 जानेवारीला. मी विचार पण नव्हता केला की ती गोष्ट होईल. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या होत्या, बट 2-3च कंप्लीट झाल्या. आय नो दस सगळ्या होत नाही, पण यार खूप हॅपी आहे मी. म्हणजे ना ती मोस्ट अवेटेड थिंग इन माय लाईफ आहे, माझी पर्सनल गोष्ट. सो कांट वेट की ते येईल, कधी येईल. आणि आता त्याचीच तयारी चालू आहे, घरामध्ये जागा करायची. पुराना जो है वो निकालने के बाद नया आने वाला है, तो त्याची जागा करायची तयारी चालू आहे. खूप पसारा पडला आहे घरामध्ये, तरी मला झोप येते. म्हणजे ना इडली, आई खूप छान इडली सांबार बनवते आणि खूप दिवसांपासनं आमचं असं चाललं होतं की इडली सांबार खायचं खायचं. तर मी आईला त्या दिवशी बोलले सहज की तू बनवते का प्लीज. ती बोलली की तुम्ही दोघं पण या मग नाश्ता करायला इकडे. आम्ही गेलो 12 वाजता, म्हणजे आम्ही जेवायच्या हिशोबाने जेवणच करून आलो आहे. आत्ता इतकी झोप येते ना, मला असं वाटतं आत्ता झोपून जावं लगेच. हाय ग, भयानक झोप येते. एक तर त्यात थंडी एवढी आहे ना की असं वाटतं बाहेरून आलं की पूर्ण पांघरून घेऊन जा आणि झोपून जा. त्यामुळे बघू तो, जर ती माझ्या आवडीची गोष्ट आज येणार असेल तर मी तुम्हाला दाखवेल, नाही तर हा व्लॉग इथे एंड होऊ शकतो मे बी. किंवा मग मी कंटिन्यू पण करू शकते पूर्ण दिवस. मी विचार करते आहे. हां, आणि अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना ही की मी ना यूट्यूब ओपन करण्याच्या मागे किंवा मग हे जे आहे या सगळ्या गोष्टी व्लॉगिंग करण्याच्या मागे माझा एक थॉट असा होता की मला आपण काय म्हणतो त्याला, मला यूट्यूब ओपन करायचं होतं, म्हणजे खूप 2020मध्ये वगैरे ओपन करायचं होतं, बट समाव मी तेव्हा केलं नाही. सो आत्ता मी केलं आहे. पण ना आत्ता मला असं झालं आहे की यार मी तेवढं फुल टाईम नाही देऊ शकत आहे. म्हणजे माझ्याकडे सगळं आहे, इक्विपमेंट्स आहे, एव्हरीथिंग जे पाहिजे यूट्यूबसाठी ते सगळं आहे माझ्याकडे. पण वेळ तो कुठून आणायचा आहे असा प्रश्न पडला. म्हणजे मला ना कधी कधी असं वाटतं की अरे मी व्हिडिओ एडिटर आहे, स्टील मी माझे व्हिडिओज एवढे बेसिक पोस्ट करते, कारण ना मला वेळच नाही मिळत, अजिबात नाही. पण मी असं ठरवलं आहे की मी इथून पुढे पोस्टिंग करणार आहे, ते कसंही असू दे, कन्सिस्टन्सी मेंटेन करायची, बिकॉज इट्स माय हॉबी. मला ते करायची इच्छा आहे, सो मी ते करणार आहे. आणि मी हे 1 जानेवारीला ठरवलं होतं आणि मी त्याची स्टार्टिंग करते आहे आत्ता नोव्हेंबरमध्ये. लेट इट बी, जे होतं जेव्हा होतं तेव्हा होतं, कारण माझं इयरचं स्टार्टिंग खूप टाईम कन्झ्युमिंग गोष्टींमध्ये गेलं. मी खूप बिझी होते सगळ्या गोष्टींमध्ये, बट लेट सी, जेव्हा होईल तेव्हा होईल. सो भेटूया परत. तोपर्यंत आता रोज मी व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करेल. सो भेटत राहू रोज. मी तुम्हाला बोलले होते ना काम की झाल्यानंतर फोटोशॉप्स बंद करायचे असतात, त्यामुळे Sorry. रॅमवर कमी लोड येतो. सॉरी. तर टिपिकल हजबंड बिहेवियर करतोय माझा नवरा काम झाल्यावर. घे पोटातमध्ये घे. टिपिकल हजबंड बिहेवियर असं की काम झाल्यावर गोष्टी लॅपटॉपमधल्या बंद करायच्या, अशा सगळ्या वगैरे. आज खूप मोठी डिसअपॉइंटमेंट आहे मयूर आज. त्याला काय यार मी किती सकाळपासून वेट करत होते लॅपटॉप मला नाही सांगायचंय काय येणार ते. आता मी बोलून बसली पण. फुटेज कशात आहे का? हो, खूप मोठी डिसअपॉइंटमेंट झाली आहे माझी की आज जी गोष्ट येणार होती ती येणारच नाही आहे आता. माझा नवरा त्यासाठी ट्राय करतोय, कामाला बसवलंय त्याला आफ्टर अ लॉंग टाइम. सिरियस प्लीज. काय करतोय? काय खाणार जेवायला आज? थांब 2 मिनिटं. याला काही विचारलं आणि यांनी एका शब्दात उत्तर दिलं असं कधीच होत नाही. प्रत्येक प्रश्नानंतर उत्तर असतं थांब 2 मिनिटं, बस तेवढंच. हातातलं काम असतं राजेश्वरी. हातातलं काम? अरे हातातलं काम आहे ना, डोक्याने तोंडाने उत्तर द्यायचं असतं, ते पण नाही.
मल्टीटास्किंग तर जमतच नाही आम्हाला अजिबात. बाय द वे आज मेन्स डे, हॅपी मेन्स डे. ते काय असतं बैलपोळा का? नाही, आज आता म्हणजे मला आताच कळायला लागलंय की मेन्स डे पण असतो. मेन्स डे आज. तुम्हाला पण विश केलं पाहिजे मयूर. का विचार मला काय माहिती. विचार ना का. का? कारण आज वुमेन्स डे आहे. वुमेन्स आर ऑल्सो मेन्स. मयूर तुकरट जोक होता. तुकरट. तू बोलतच नाहीयेस मग कशात गेलायस त्या लॅपटॉप मध्ये एवढा. काय आवाज धंदे येत मला रे काम चोटे बरे. आणि मला काही काम नाही असं म्हणायचं का तुला. एवढा वेळ मी काम करत होते आणि हा रील्स बघत बसला होता. आता मी काम करते, मी रिकाम आहे, तर हा मला म्हणतो की मला काही काम धंदे नाही आहेत का म्हणून. खरं रिकामचोट व्यक्ती दाखवू का मी. हे बघा जुली, इकडे बघ बच्चा. खरा रिकामचोट व्यक्ती. पुकी दिसते ना एकदम झोपून. भाई तिने मला ऍटिट्यूड दिलाय. तुला कळत नाही का मी झोपली असा ऍटिट्यूड दिलाय तिने मला. शपथ माहिती त्याची ऍक्शन बघितली का तू. तिने उठून बघितलं काय शूट करते गेली उडत झोपून घेतलं तिने. असं केलंय लिटरली यार. मला भावच नाही दिलं तिने. हा पण नाही देत, ती पण नाही देत. जेवायला काय बोलू सांग ना लवकर मयूर. ऑप्शन्स आहेत 2. बुर्जी चपाती. नाही, आज माझं अंड खाण्याचं मन नाही आता. चिकन. हं? चिकन आणायचं का? नाही, नॉनव्हेज पण नाही खायचं. सकाळी एवढं मस्त इडली डोसा खाल्लाय ना आता. नंतर त्याच्यानंतर आम्ही काय इडल्यात तुमच्या मम्मीने चिकनचं पीठ भिजवलं होतं का? शिरे मग प्रत्येक वेळेस त्याला विचारलं ना काय जेवण बनव, एकच उत्तर असतं अंडे बनव नाही तर नॉनव्हेज बनव. आणि एवढं नाही आवडीने खात अजिबात. खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही खाल्लं असं आहे. पण तेवढं 2च भाज्या येतात बस. आणि ना कधी पण काही पण विचारलं ना मग आज काहीतरी टेस्टी खाऊशी वाटतं रे काय खायचं. अंड्याची भुर्जी बनवते, ऑमलेट बनवते, तेवढंच सुचतं. अजून एक सुचतं ना मला. काय? मिसळ. हा मिसळ. त्याला म्हटलं सरस्वतीची मिसळ. ते पण फक्त नाश्त्याचं आयटम म्हणून सुचतं म्हणजे तुला. मी कधी कधी जेवलोय मिसळ म्हणून. हां, नाश्ता म्हणजे नाश्ता डिफरंट असतो, दुपारचं जेवण डिफरंट असतं, रात्रीचं जेवण वेगळं असतं. एवढे तोचले आमच्या आयुष्यात पुरले नाही ना का आम्हाला. आम्हाला तसंच लागतं. ते अटॅच आहे ना तुम्ही आत्ताच वाचलं. आत्ताच दहारीचेच म्हटले मराठी गेली तुझी खराब होऊन. मयूर तू आज काहीतरी लिहायला पाहिजे होतंस. छान काय लिहू. काहीतरी लिखाण चालू कर म्हणती तुला. लिहायचं काय आता. कर ना प्लीज. एक लॅमी घेऊन ये माझ्यासाठी. लिहितो. काय बोलला. लॅमी घेऊन ये. लॅमी शक्यच नाही. एखादं सुंदर असं ते पोट बघ गणपती बाप्पाचं पोट. गणपती बाप्पाचं पोट. मी हे टाकेल ना तुझं पोट किती दिसतंय बघ मयूर. सी माऊ. अरे बघ तर. हा छान दिसतंय. एवढा जाड दिसतोय भाई. आज यार मयूर खूप मूड ऑफ झालाय पण माझा. म्हणजे जी गोष्ट मला पाहिजे होती ना मी इतकी वेट करत होती. पहिले तर काल येणार होतं. काल दिवसभर वाट बघितली की आता येईल मग येईल. डिलिव्हरी त्याची आत्ता होईल मग होईल. नाही झालं ते पार्सल डिलिव्हर पण नाही झालं. काहीच नाही झालं. ते कुठेतरी मध्येच अडकलंय. आज दिवसभर वाट बघितली की येईल 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 येईल. पण आत्ता कळतंय की ते आज पण येणार नाही, ते उद्या येणार आहे. मयूर जर उद्या नाही आलं ना तर मी रडेल. मी खरंच रडेल. कारण ना उद्या जर नाही आलं ना तर परवा रिसीव करायला तू पण नाही आहेस घरात. नाही का. उद्या पाहिजे यार मला. असं ते प्राऊडवाली फिलिंग होती माहिती का. मस्त आपण दोघे जाणार घेणार किती भारी यार. पण भाई ते येतच नाहीये. पहिली गोष्ट तर पहिली डिसअपॉइंटमेंट म्हणजे ज्या कलरमध्ये मला ती गोष्ट अवेलेबल पाहिजे होती ती त्या कलरमध्ये नव्हती. तरी मी कॉम्प्रोमाइज करून जो कलर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये घ्यायचं ठरवलं आणि ती मिळतच नाहीये. होप सो आता जो पण आत्ता अशी सिच्युएशन झाली आहे. जो पण कलर असेल तो कलर द्या पण मला माझा प्रोडक्ट द्या. कारण की मला आता गरज आहे. कारण मी जुनं प्रोडक्ट सेल आउट केलं आहे. है ना मग. चलो बघूयात काय होतं. जेवण बनवणार आहे मी. आम्हाला अजिबात बरं नाही वाटत आहे. आम्ही कसं पडलोय. कशी पडली आहे ती. ए जुगडुगू इकडे बघ शो ना.
हां आज बरं नाही वाटत आहे जुलीला. थंडी पण खूप सुटली आहे तिला. थंडी सहन नाही होत अजिबात. एवढे केस आहेत तरी थंडी सहन नाही होते. आता औषध दिलं आहे ना बाबू. औषधं दिले ना तुला मम्मानी. दाखव इकडे दाखव. इथे बघ किती ओव्हर ॲक्टिंग चालू आहे आमची. कारण आमच्याकडे कोणीतरी लक्षच देत नाही ना. डॅडू बघत नाही ना है ना. तिला काय मी असं क्यूट क्यूट दिसावं म्हणून क्लिप्स नाही लावत. एवढा वेळ पण नाही माझ्याकडे. तिला दिसतच नाही. तिचे केस सगळे डोळ्यावर येतात ना म्हणून तिला लावते मी. हो ना बच्चा. हो ना गो बाई. बरं नाही तुला ॲक्टिंग. थंडी वाजली. वॉमिटिंग पण झाली. औषधं दिले खूप सारे. आता तुम्हाला गंमत दाखवू. मी त्याला हेड मसाज देते. तिचे डोळे बघा. तिचे डोळे बघा. चाललेत डोळे आमचे. आम्हाला आली झोप. बरं काढू का हात. ठीक आहे काढला. इकडे बघ. व्हिडिओमध्ये हाय बोल ना. मला व्हिडिओ एंड करायचा आता बच्चा. सगळ्यांना हाय बोल ना व्हिडिओमध्ये. नाही मजा बोलायचं नाही आता. किशी दे सगळ्यांना. किशी दे बाबू सगळ्यांना. नाही द्यायची. ओके चलो हा व्हिडिओ इथेच एंड करूयात है ना. आपली आवडती गोष्ट तर काही आलीच नाही. चलो बाय.